सो हे गाईज गुड आफ्टरनून बोलेन, कारण की खूप लेट झाला ब्लॉग शूट करायला आणि माझे कानातले काढून तुला पण वेगळंच वाटत असेल. आणि ते बघा डिगी शेट बाबडी जशांक 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 नाही बघत. सो गाईज मी इथे स्वयंपाक करत घेतलाय आणि सकाळी इथे दीदीला बीटचे पराठे आणि ती घाई घाईत मी हा पराठा इथे ठेवला, तव्यावर ठेवला, तो कडक झाला आणि त्यात चीज फिलिंग देते करून, तेव्हा ती खाते. आणि एका साईडला वरण, मसूरची भाजी, भांडी घासायची, सर्व काम पडले बघा. काल एक विरेला गेलो ते कपडे आणि परवा दिवशी त्याचं काल धुवून नाही गेली. आणि बघा आमची सिल्ली काम चालू आहे म्हणून भरपूर पसारा आहे. अजून माझंच काम काय आटपला नाही, इथे पण सर्व मेथी आहे. तर त्याला भेटते थोड्या वेळाने आटपते ना. आम्हाला उल्हासनगरला पण जायचं आहे सामान आणायला, चला भेटते. इथे बघा छोटीशी मांडण. चलो. सो गाईस तुम्ही बघू शकता बाबूला पाहिजे माझा पदर म्हणून तू मागे मागेच फिरतो. बघा आता इथे आले जशा चालला एवढी मस्ती. ही चिमची बघणार गाईजला ऐकल ना नाही बघ. बिजी आहे साहेब, बिजी आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी झालेली आहे, वरण सुद्धा, कोथिंबीर टाकायची भाजी आहे, भात बाबूची वरण आणि भांडी सुद्धा सर्व झालेले आहेत. आता बाबूचं जेवण भरवायचं त्याला आणि त्याची आंघोळ करून द्यायची. सो कपडे धुवायचे बाकी आहे, आम्ही झाडू वगैरे मारून ठेवले, लादी पुसायची बाकी आहे. कचऱ्याची गाडी आली वाटतं, आता टाकायला कोण वेळ. सो गाईस तुम्ही बघू शकता चंगू मंगू आलेले आहेत स्कूलमधून आणि ते बघू शकता किती शायनिंग मारतात त्या. आता चालल्या खाली ब्लॉग शूट करायला, सो कंटिन्यू करा. बघूया खायचं काय काय होतं. इकडे बोल, अशी बोल बोल. काय काय बघूया खायचं काय काय होतं. बघा इथं मस्त शिरत घेतले मस्त. ते बघा हे दर्शू दर्शू दादा बघे मी कसे करतात. तर बघा आई जेवण त्याला बघू त्याला. बघा आईचा बेडरूम पसारा पडले. हे बघा आई स्वयंपाक बनवते मस्त. स्वयंपाक बनवते पण चला आता आपण वरती जाऊया. पहिला याने बघू. ही ध्रुवी बघा बसले चुपचाप. आत्या साईलदा बाबा आणि आर्यन दादा आणि दर्श आणि एका अंघोळी करून निघला. बघू शकता बाबूने आंघोळ गेले. आईने कधीपासून ब्लॉग शूट करत घेतलेला, ब्लॉग शूट केला, डिलीट केला. यावेळी ब्लॉग शूट करून डिलीट केला. आता काय दिवस लावल्या बघायला लागते. सो गाईज माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि बाबूच्याच मागे होती म्हणून मी काही दाखवला नाही. आता पण नित्तन नडते. बघू शकता काहीच. आता तयारी झालेली आहे आणि चालले उल्हासनगरला. थांब ना आणि चिमकोरे येतो बाबा, डेंजर आहे. दिवसातून 4-5 कपडे बदलायला लागतात त्याचं मुतून खात.
जिंकी 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 त्या गाईला दाखव जिंकी. आता उल्हास आला किती टाइम होतो 4 वाजेपर्यंत येऊ लगेच. 2 वाजले आता. काय टाटा बाबू. बाबूला चाललो टाकून आम्ही. सो गाईज आता आम्ही निघले नको खाऊ आले मला. चला टाकूया नेहमीप्रमाणे चालते. माझा बापू आले. दीदी उज्ज्वल त्याला तो माहेर खायला काय भरतं. तो व्हायरल बोललाय त्याची गर्लफ्रेंडनी बघलाय ती बोलत. बघू शकता आम्ही आहे ना किती टाइम सर थांबलो. वाटतं मासा पकडाचा घेऊन येते काय या मासा पकडाला बोललो ना. मासे पकडाचा जेवण आला असतील त्याबरोबर जेवण येते. सो गाईज आता आम्ही आले मंदिर बघायला. बघू पसंत येतो का. बघू शकता हा दरवाजेवाला आहे. आमच्या साहेबांना पसंत आले. आमची पोरावरी स्पीकर बाहेर नेतील के. सो गाईज आता आम्ही मंदिर घेतलेलं आहे. पहिली खरेदी झालेली आहे. आता आम्हाला सोफा सेट बघायचा आहे. आम्हाला घेतो. आम्ही तो सोफा बघलेला आणि तो बघलेला पण नाही काय. तिथे येल्लोवाला आहे तो यांना आवडला मला नाही आवडला. आता आम्ही इथे लाईट घ्यायला इथे बसले आणि इथे रेंज नाही. बघूया आता काका काय काय दाखवतो. सो गाईज यावी गेलं फोनवर बोलायला तिकडे बाहेर ना. तर काकाने मला सर्व लाईटी चालू करून दाखवत घेतले. अरे अंकल उधर कुछ नहीं. रिमोट में दम नहीं है. चल नहीं रहा है रिमोट. उसमें सेल है क्या. हॅलो काका अंकलने घेतले स्वतःच्या हातात लावीत. हॅलो तिकडे लाईटीची बटन चालू बोलिए ना. बारी. साइड पे नहीं आया हूँ ना. बोलिए ना. आला म्हणा. अंकलने आम्हाला लाईट फ्री मध्ये दिली. थँक्यू अंकल. कसं वाटलं तुम्हाला. आणि एक बल्ब पण दिले. अजून काय देतो वाटतं. अंकल लग लुटते था तू. अंकल आप पिस्सी लाने गए ये बोल रहे कि और कुछ अंकल दे रहा है. अरे पिस्सी देंगे ना और क्या देंगे. 250 रुपये तो माल दे दिया. आप बताइए. चलो थैंक यू. हमको अभी ये उधर लेके जाना पड़ेगा. उधर से क्या पैदल पैदल जाना पड़ेगा. हमारा गाड़ी चला गया. बच्चों को लाने. गेलेत मागे आणि दुकानवाला पण दुकान सोडून गेले. मी इथे एकटीच बसले. आता बघू यावी कधी येतं. तो कॉफी आणायला गेले आणि यावी काय बघायला गेलं काय माहिती. आले बघा यावी कुठे येतं बघ तो बघायला येतं. टेप्लेजर वाला बघायला मिळतो. टेप्लेजर म्हणजे ये टेप्लेजर हे फिशिंगचा रॉड ते गाडीनेच आहे ना. असू दे ना. ती पोरा मोराची मोरणारच नाही पहिली गोष्ट. काही जायचं का आपल्याला. हो ना. तो काही आता आम्ही इथून एक जीन्स पॅन्ट घेतलेला आहे.
गेल्या बारला यावी मिळतो तो मोठा झालता, आता छोटा घेतलेला आहे. व्हाईट नाही आहे क्या? सो हे गाईज फायनली घरी पोचलेले आहे आणि हातपाय धुतलेला आहे. आणि बघूया दिदी तिला आणले पान गोडवाला, तिला आवडते. माझी डिंकी खालची होती, माझी डिंकी बुकडी. पान ओलची. चला आता स्वयंपाक करून घेऊया. आता स्वयंपाक करायचा टाइम. चला. सो गाईज आता इथे मी घेतले चपात्या भिजायला. चपात्या झाला का मग भाजी कशी आहे आमची दुपारची, कारण की याही जेवले नव्हते ना. आणि बघा हिरोईन चालली कुठे जा. नखऱ्यांची आहे पोळी. आता उद्या सुट्टी, उद्या कधी लागतात. बघू शकता आपली चपाती मस्त केली आहे. आणि आम्ही जातो देसी घी घरचाच आपल्या गाईच्या दुधाचा. चला ही लाटून देते मग भेटते तुम्हाला. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे आपली दीदी झोपले आणि आता आपलं बाबू झोपले. तर चला सर्वांना गुड नाईट. आता सकाळी भेटूया. बाय बाय.